आज वहिनी आणि भाऊची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आम्ही तिकडे सेलिब्रेशनला तर जाणारच आहोत. पण त्याआधी ना उर्वीला स्कूलमध्ये पाठवणार आहे. तर आज वेडनेसडे म्हणून आज कॅज्युअल डे उर्वीचा. तर आज टिफिनमध्ये आणि ब्रेकफास्टला एकच पदार्थ हा देणार आहे. कॉर्न फ्रिटर्स म्हणून किंवा तुम्ही चीज कॉर्न पॅनकेक म्हटलं तरी चालेल. इतका ईझी पदार्थ आहे, पण तितकाच हा टेस्टी आहे. मी फर्स्ट टाईमच ट्राय केला आणि खाऊन बघितलं तर इतकं आवडलं. त्यामुळे मी आमच्यासाठी पुन्हा हे बॅटर मिक्स केलं. त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि शिमला मिरची घातली, तर ते उर्वीला स्किप केलं होतं. आणि त्यानंतर उर्वीला दिल्यावर ती स्वतःच्याच हाताने खायला लागली. तिला कॉर्न भरपूर आवडतं, त्यामुळे हा सुद्धा पदार्थ भरपूरच आवडला. त्यानंतर घरी आल्यावर आज साबुदाणा खीर बनवली होती. तर साबुदाण्याची खीर सुद्धा पहिल्यांदाच देते, म्हणजे साबुदाणाच मी कधी तिला दिला नव्हता. तर आज फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस करते, पण तिला ते इतकं आवडलं ना, पण तिला ते स्वतःच्या हाताने खायचं होतं. तर त्यानंतर तिचं असं खाणं चालूच होतं. तर आता माहेरी जायचं म्हटलं ना, की मला तरी असं वाटतं, की मम्मी-पप्पांसाठी स्वतःच्या हाताने काहीतरी पदार्थ बनवून घेऊन जाऊयात. बाहेर तर सगळंच मिळतं आणि त्यांच्याकडे तर दुकाने म्हटल्यावर सगळंच अवेलेबल असतं. तर आपल्या हाताने काय बनवून घेऊन जायचं म्हटलं, आज ड्रायफ्रुट्स लाडू बनवूयात. खरं तर मेथीचेच लाडू बनवणार होते, पण ते मला समजलं, की मम्मीने आधीच बनवलेत. म्हणून म्हटलं पटकन असे हे ड्रायफ्रुटचे लाडू बनवूयात. तर ह्याची व्हिडिओ बघायची असेल ना, तर मी लवकरच ती सुद्धा अपलोड करणार. ती सुद्धा तुम्ही नक्की बघा. पटकन असे ड्रायफ्रुटचे लाडू बनवले आणि ते थंड होत होते, तोपर्यंत आम्ही छान तयारी केली. आता जायला निघणारच आहोत. ते छोट्या-छोट्या डब्यामध्ये पॅक केलं, कारण थोडेसेच लाडू बनवले होते आणि जाता-जाताना आता म्हटलं वहिनीसाठी काय गिफ्ट घेऊन जाऊयात. कारण भाऊला कधी ना कधीतरी देणं होतं भाऊबीजला वगैरे किंवा रक्षाबंधनला. वहिनीसाठी जास्त काही घेता येतच नाही. तर म्हटलं आज छोटा का होईना नेक पीस पण घेऊयात. तर तो एक घेतलेला आणि त्यानंतर जाताना एक बुके घेतला. ठाणा स्टेशनला आल्यावरतीच आणि इथे बघितलं तर इथे सुद्धा जयश्री कलेक्शन होतं. तर ठाण्यामध्ये तर 3-3 शॉप आहेत त्यांचे. आणि घरी आल्यावर बघते तर आज रसमलाई फ्लेवरचा केक पप्पा घेऊन आले होते सेलिब्रेशनसाठी आणि दीदीचा ड्रेस मॅचिंग आहे म्हणून दीदीचं फोटोशूट सुद्धा चाललं होतं इथे. त्यानंतर काय मम्मीने औक्षणाची तयारी केली आणि सगळेजण छान ओवाळत होतो. खूप छान मजा येत होती. घरग घरगुतीच सेलिब्रेशन होतं, पण ते छान होतं आणि सगळेजण एकत्र आले ना, थोडी मजा, मस्ती, गप्पा, गप्पा-टप्पा सगळंच काही रंगलेलं असतं आणि ह्या दोघींना सुद्धा पप्पा टिक्का वगैरे लावणं चालूच होतं. त्यानंतर मग केक कटिंगची जय्यत तयारी चालू होती. अॅनिव्हर्सरी या दोघांची, पण ह्या दोघी काही त्यांना सोडत नव्हत्या आणि उर्वीचं तर मामी-मामी तर चालूच होतं. कुठे ठाण्याला गेली ना, मामापेक्षा मामी-मामी हे तिचं चालूच असतं. लगेचच दोघींनी रसमलाई फिनिश केली आमच्या खाण्याआधीच. त्यानंतर ह्यांचं सुद्धा फोटोशूट चाललं होतं आणि म्हटलं आता आपण जे गिफ्ट आणलंय ते सुद्धा देऊयात. बघूयात वहिनीला आवडते का? छोटं आणि सिंपलच घेतलंय. कधी ती, कधी कायरूचं ते यूज करेल कोणत्या फंक्शनसाठी वगैरे. म्हणून छोटासा चोकर घेतलाय. पण तो तिला फार आवडला आणि असा होता आजचा दिवस. तर जाता-जाता दाखवते, की भाऊने सुद्धा गोड अशी फ्रेम दिली आहे वहिनीला. त्यामध्ये लाईट सुद्धा आहेत. तर चलो बाय, गुड डे.